नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इलेक्ट्रो गॅस वेल्डिंग। याच्या अगोदर आपण दोन प्रकरणं बघितले। त्याच्यामध्ये एक तर इलेक्ट्रो स्लॅग वेल्डिंग आणि त्याच्या अगोदर जे बघितलं आपण ते म्हणजे सबमर्ज आर्क वेल्डिंग। सबमर्ज आर्क वेल्डिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट केलं आणि इलेक्ट्रो स्लॅग वेल्डिंग ही अस्तित्वात आली। इलेक्ट्रो स्लॅगमध्ये इम्प्रूव्हमेंट झालं आणि इलेक्ट्रो गॅस वेल्डिंग अस्तित्वात आली। म्हणजे अशी ही चेन सिस्टीम ते इलेक्ट्रो गॅस वेल्डिंग। आता याच्यामध्ये गॅस आल्याच्या नंतर आपण जर पाहिलं तर ही टोटली ऑटोमॅटिक वेल्डिंग पद्धत आहे। फ्युजन वेल्डिंगची पद्धत, ऑटोमॅटिकली वेल्डिंग पद्धत, रोबोटिक पद्धत। तर या वेल्डिंगमध्ये आपण गॅसच्या माध्यमातून धातूचं जोडकाम करत असताना हा गॅस जो आहे तो या वेल्ड पूलचं संरक्षण करत असतो। म्हणजे वातावरणामधील ॲटमॉस्फिअरमध्ये जे काही वेल्डिंगसाठी अपायकारक गॅसेस आहेत हे गॅसेस यामध्ये शिरकाव होऊ नये या ठिकाणी, आणि याच्यामध्ये शिरकाव झाल्याच्या नंतर डिफेक्ट येऊ शकतात। म्हणून या वेल्डिंगमध्ये इनर्ट गॅस म्हणून CO2 म्हणजेच की कार्बन डायऑक्साईड या गॅसचा वापर करतात, आणि दुसरं म्हणजे ऑर्गॉन गॅसचा सुद्धा या वेल्डिंगमध्ये वापर केला जात असतो। ही वेल्डिंग पद्धती जसं इलेक्ट्रो स्लॅग वेल्डिंग प्रोसेसमध्ये वन पासमध्ये वेल्डिंग केल्या जात असते, तसं या पद्धतीमध्ये सुद्धा वन पासमध्येच वेल्डिंग केल्या जात असते। या पद्धतीमध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये सुद्धा वेल्ड ॲक्सेस हा व्हर्टिकली असतो। आता वेल्ड ॲक्सेस म्हणजे की वेल्ड बिल्डमधून जाणारी काल्पनिक रेषा त्याला आपण वेल्ड ॲक्सेस म्हणतो। हा वेल्ड ॲक्सेस सुद्धा या वेल्डिंगमध्ये व्हर्टिकली असतो। आता या वेल्डिंगच्या माध्यमातून जर तुम्ही पाहिलं तर बट जॉईंट आहे, टी जॉईंट आहे, ग्रू जॉईंट आहे, असे या वेल्डिंगने चांगल्या रीतीने आपण वेल्ड केल्या जात असतात। परंतु याच्यामध्ये एक लक्षात घ्या की विदाऊट एज प्रिपरेशन अत्यंत चांगल्या रीतीने याच्यामध्ये वन पासमध्ये म्हणजे एकाच बीट्स म्हणजे एका ओळीमध्ये एका बीट्समध्ये याची वेल्डिंग केल्या जाते। अशा पद्धतीने या वेल्डिंगचा आविष्कार जो आहे 1961 साली झाला। औद्योगिक क्षेत्रामध्ये 1961 नंतर ही वेल्डिंग मोठ्या प्रमाणात वापरण्यात येऊ लागली। आता औद्योगिक क्षेत्रातल्या जसं की आपण उदाहरणार्थ एक घ्या की जहाज बांधणी जे आहे, या जहाज बांधणीमध्ये मोठ्या प्रमाणात या वेल्डिंगचा वापर करण्यात आला किंवा येत आहे। आता याच्यामध्ये परत काय की दोन प्रकार आहेत। म्हणजे दोन प्रकार कसे की इलेक्ट्रोडच्या माध्यमातून, आता दोन प्रकारच्या इलेक्ट्रोडच्या माध्यमातून याचे दोन पद्धती पडलेल्या आहेत। मग पहिलं जर तुम्ही पाहिलं तर सॉलिड इलेक्ट्रोड म्हणजे भरीव कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये दुसरे हे नाहीत, कंटेन्स नाहीत। आणि दुसरा म्हणजे की दुसरा आहे फ्लक्स कोड इलेक्ट्रोड। म्हणजे याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर FCAW या वेल्डिंग प्रकरणामध्ये आपण फ्लक्स कोड इलेक्ट्रोड वापरलेला आहे। म्हणजे याला की आपण ट्यूबलर टाईप इलेक्ट्रोड असं म्हणतो की म्हणजे की तो सेल्फ शेडिंग करत असतो। म्हणजे अशा पद्धतीने याच्यामध्ये एक सॉलिड इलेक्ट्रोड वेल्डिंग पद्धती आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर फ्लक्स कोड इलेक्ट्रोड प्रोसेस, अशा हे दोन पद्धती आपण याच्यात अभ्यासणार आहोत। सर्वप्रथम बघूया आता की आपण सॉलिड इलेक्ट्रोड प्रोसेस या पद्धतीमध्ये सिंगल इलेक्ट्रोड वापरला जात असतो आणि डबल इलेक्ट्रोड सुद्धा वापरला जात असतो। आता सिंगल इलेक्ट्रोड कुठल्या की थिन मेटल आहे, म्हणजे पातळ जे धातू आहेत, या पातळ धातूला आपण काय करतो तर की सिंगल इलेक्ट्रोड वापरला जात असतो। या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं असं तर सिंगल इलेक्ट्रोड या ठिकाणी वापरला जात असतो। पण थिन प्लेटला म्हणजे की जास्त जाडीच्या प्लेटला वेल्डिंग करण्यासाठी आपण काय करतो तर डबल इलेक्ट्रोडचा सुद्धा याच्यामध्ये वापर केला जात असतो। याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर याचं एक्सटेन्शन इलेक्ट्रोड एक्सटेन्शन 40 mm असतं। आणि परत मी सांगतो की याचे जे डायमीटर असतात, कशाचे, इलेक्ट्रोडचा डायमीटर म्हणजे धातूच्या कोर वायरचा डायमीटर, जसं आपण GMAW मध्ये 1.6 0.8 असं वापरतो, त्याच पद्धतीने तशाच डायमीटरचे इलेक्ट्रोड आपण इलेक्ट्रो गॅस वेल्डिंगमध्ये सुद्धा वापरतो। त्याच्यामध्ये 1.6 mm डायमीटरचा इलेक्ट्रोड वापरतो तर हा, त्याच्यानंतर 2 पॉईंटचा वापरतो तो, त्याच्यानंतर 2.4 mm चा, अशा पद्धतीचे इलेक्ट्रोड आपण सॉलिड इलेक्ट्रोड वापरल्या जात असतात सॉलिड प्रोसेसमध्ये। आणि
जनरली सॉलिड इलेक्ट्रोड ज्यावेळेस आपण याला वापरतो या वेल्डिंग पद्धतीमध्ये, त्यावेळेला 400 अँपिअर आपण करंट घेतो. म्हणजे 400 अँपिअर म्हणजे सॉलिड इलेक्ट्रोडसाठी करंट घेतल्या जात असतं. त्याच्यानंतर ही जी पद्धत आहे सॉलिड इलेक्ट्रोडच्या पद्धतीनं आपण धातूचं जोडकाम केल्या जात असतं. आता दुसरी जी पद्धत आहे, तुम्ही जर पाहिलं फ्लक्स कोर इलेक्ट्रोड प्रोसेस. आता फ्लक्स कोर इलेक्ट्रोड प्रोसेस म्हणजे की जो इलेक्ट्रोड, जसं आपण सॉलिड इलेक्ट्रोड प्रोसेसमध्ये पाहिलं की सॉलिड इलेक्ट्रोड असतो, त्याच्यामध्ये त्या पद्धतीमध्ये धातूचा वेल्ड बीडचं वेल्ड पुलाचं संरक्षण करण्यासाठी आपण CO2 गॅस वापरतो. परंतु फ्लक्स कोर इलेक्ट्रोड प्रोसेसमध्ये आपण त्या फ्लक्सच्या जो इलेक्ट्रोड आहे तो इलेक्ट्रोड त्या फ्लक्समध्येच असतो. म्हणजे त्याला आपण सेल्फ शिल्डिंग असं म्हटलं जातं. स्वतः संरक्षण करणे, स्वतःचे स्वतः संरक्षण करणे म्हणजे ती प्रोसेस की आत्मनिर्भर प्रोसेस. त्याला काय म्हटलं जातं? आत्मनिर्भर प्रोसेस. म्हणजे ती स्वतःचं संरक्षण करते. मग ह्या पद्धतीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर ही पद्धत याच्यामध्ये जेव्हा स्लॅग हा अत्यंत पातळ असतो, स्लॅग हा अत्यंत पातळ निघत असतो, शिल्डिंग गॅस ऐवजी आपण याच्यामध्ये फ्लक्स वापरला जात असतो. याच्याचं डायमीटर पाहिले आपण, म्हणजे जसं आपण सॉलिड इलेक्ट्रोडचे डायमीटर पाहिले 1.6 पासून ते पुढं 2.4 mm पर्यंत, आणि फ्लक्स कोडमध्ये सुद्धा आपण डायमीटर जे आहेत इलेक्ट्रोडचे ते बघतो 1.6 to 4 mm पर्यंत आपण याच्यामध्ये इलेक्ट्रोड वापरल्या जात होतो. 4 mm डायमीटरचा इलेक्ट्रोड या पद्धतीमध्ये वापरला जात होतो. 750 अँपिअर पर्यंत आपण या फ्लक्स कोड इलेक्ट्रोडला करंट घेतल्या जात असतं. आपण पाहिलं की 700 अँपिअर आपण याच्यामध्ये घेतलं, कशाला? 750 फ्लक्स कोडला. मग सरांनी सांगितलं की 400 अँपिअर सॉलिडला. हे करंट झालं. पण जनरली याच्यासाठी कॉन्स्टंट व्होल्टेज लागतं, कॉन्स्टंट DC पॉवर सोर्स लागतो. हा DC पॉवर सोर्स आपण काय घेतो? व्होल्टेज किती घेतो त्याच्यासाठी? दोन्हीलाही 30 ते 50 व्होल्ट घेतो असतो. अशा पद्धतीनं काय होतं की सॉलिड इलेक्ट्रोड प्रोसेस आणि फ्लक्स कोड इलेक्ट्रोड प्रोसेस अशा दोन्ही पद्धतीनं आपण या धातूचं जोडकाम केलं जात असतं. आता तुम्ही या स्केचकडे थोडंसं बघा, मी तुम्हाला थोडंसं सांगतो. ही जे प्रोसेस आहे याला काय म्हणतात? म्हणजे जर या वेल्डिंगमध्ये वापरण्यात येणारे साहित्य व साधनं याचा जर आपण स्टडी केली तर जसं आपण इलेक्ट्रो स्लॅग वेल्डिंगमध्ये साहित्य व साधनं वापरले, तेच साहित्य व साधनं आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. आता या इलेक्ट्रो स्लॅग वेल्डिंग आणि इलेक्ट्रो गॅस वेल्डिंग मध्ये जे साहित्य व साधनं आहेत, मग डिफरन्स या दोन्हीमध्ये काय हे आपण बघणार आहोत. तर सर्व पहिले बघा की याच्यामध्ये DC पॉवर सोर्स वापरला जात असतो. या ठिकाणी असं स्केच दिलेलं आहे DC पॉवर सोर्स. या ठिकाणी दिलेला आहे इलेक्ट्रॉन हा तुमचा पॉझिटिव्ह पोलला दिलेला आहे इलेक्ट्रोड, निगेटिव्ह पोलला तुमचा काय दिलेला आहे? जॉब दिलेला आहे. मग जेव्हा इलेक्ट्रोड पॉझिटिव्ह पोलला आणि जॉब तुमचा निगेटिव्ह पोलला असतो त्यावेळेस अशा कॉम्बिनेशनला कोणती पोलॅरिटी म्हणतात? तर अशा कॉम्बिनेशनला DCRP अशी पोलॅरिटी म्हणतात. म्हणजे DCRP म्हणजे काय? असं बऱ्याच वेळा येतं की इलेक्ट्रो स्लॅग वेल्डिंगमध्ये, इलेक्ट्रो गॅस वेल्डिंगमध्ये, इलेक्ट्रो गॅस वेल्डिंगमध्ये कोणती पोलॅरिटी वापरल्या जात असते. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर DCRP. DC म्हणजे डायरेक्ट करंट रिव्हर्स पोलॅरिटी. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा विद्युत शक्तीचं विभाजन होत असतं. म्हणजेच की 70% इलेक्ट्रोडला आणि 30% तुमचं जॉबला. म्हणजे अजून याची फोड जर आपण पाहिलं तर 66 पॉईंट कुठल्या बुकमध्ये आपण जर पाहिलं तर याचं वेगवेगळी रीडिंग आली. 66 पॉईंट आपण इलेक्ट्रोडला दिलं आणि 33 पॉईंट आपण कशाला द्यालो? या जॉबला द्यालो. अशा पद्धतीने आता इलेक्ट्रो स्लॅग वेल्डिंग आणि इलेक्ट्रो गॅस वेल्डिंग याच्यातला दोन्ही मधला मेन फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे की इलेक्ट्रो स्लॅग वेल्डिंग मध्ये आपण जर पाहिलं तर आर्क ही स्टील वूड, ज्याला की असं स्टील वूड होतं तिथे स्टार्टिंग प्लेट, त्याच्यावर आपण आर्क चालू करणार, रन करणार. आर्क रन झाली की मग काय होतं?
आर्क रन झाल्याच्या नंतर थोड्या वेळाने ती आर्क बंद होते आणि त्या ठिकाणी मग काय होतं की रेजिस्टन्स निर्माण होतो. रेजिस्टन्स वेल्डिंग चालू होते. म्हणजे रेजिस्टन्स निर्माण झाल्याच्या नंतर या प्लेटांच्या कडा वितळत होत्या. कोणत्या वेल्डिंगमध्ये? इलेक्ट्रो स्लॅग वेल्डिंग. याच्यामध्ये कंटिन्यू प्रोसेसमध्ये तुमची आर्क ही बेअर इलेक्ट्रोडच्या माध्यमातून कंटिन्यू प्रोसेसमध्ये ही आर्क चालू राहते आणि आर्क चालू राहिली की धातूला जोडकाम केल्या जात असते. अशा पद्धतीने या ठिकाणी इथं इलेक्ट्रोड आहे. हा इलेक्ट्रोड कन्झ्युमेबल याच्यावर आल्याच्या नंतर काय होतं की तो कन्झ्युमेबल झाला की मेटल डिपॉझिशन चांगल्या रीतीने होते. आता दुसरं जर पाहिलं आपण रेजिस्टन्सचं जर पाहिलं तर I² RT हे त्याचं सूत्र आहे. म्हणजेच की इलेक्ट्रिकलचं हीट एनर्जीमध्ये कन्व्हर्शन करण्याचं जे सूत्र आहे ते म्हणजे I² RT. कोणत्या वेल्डिंगमध्ये? या वेल्डिंगमध्ये का? नाही. तर ते कोणत्या वेल्डिंगमध्ये? आपण रेजिस्टन्सच्या वेल्डिंगमध्ये बघतो. पण याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपण आता DC पॉवर सोर्स घेतला. DC पॉवर सोर्स घेतला की तुमचा या ठिकाणी जर पाहिलं आपण इथं फीड रोलर, जसं GMAW मधल्या प्रोसेसमध्ये जे फीड रोलर वायर फीडर असतं त्याच्यामध्ये फीड रोलर असतं. याच्यामध्ये सुद्धा वायर फीडर आहे. वायर फीडरमध्ये हा स्पूल तुम्ही बसवल्याच्या नंतर या ठिकाणी काय केलं की मोटर ड्राईव्ह आहे. मोटर ड्राईव्हच्या माध्यमातून हे फिरणार आणि काय होणार, हे बेस मेटलला हा इलेक्ट्रोड येणार असा कंटिन्यू प्रोसेसमध्ये. आणि हा कंटिन्यू प्रोसेसमध्ये आला की या ठिकाणी काय होतं मग इलेक्ट्रो कॉन्टॅक्ट ट्यूब ज्याला म्हणतो आपण, की त्याला आपण इलेक्ट्रोड गाईड असं म्हटलं जात असतं. हा गाईड काय करतो की याला हे जे तुमचं जॉब दिलेलं आहे या जॉबला काय करतो, तो इलेक्ट्रोड कंटिन्यू प्रोसेसमध्ये फिलर मेटल पुरवण्याचं काम करत असतो. आणि अशा पद्धतीनं काय होतं मग हे या ठिकाणी मेटल चांगल्या रीतीनं डिपॉझिट केल्या जात असतं, चांगल्या रीतीनं डिपॉझिट होत असतं. म्हणजे डिपॉझिशन रेट जर पाहिला याचा तर अत्यंत चांगला आहे. दुसरं म्हणजे याच्यामध्ये जो शिल्डिंग गॅस आपण वापरतो, जनरली याच्या नावाच्या हेडिंगमध्येच असा आहे की इलेक्ट्रो गॅस वेल्डिंग. म्हणजे याच्यामध्ये आपण गॅसचा वापर करतो. आता गॅसचा वापर करतो म्हणजे की काय, 15 ते 65 लिटर पर मिनिटाला आपण याच्यामध्ये गॅस याच्यावर या वेल्डिंगमध्ये वापरल्या जात असतो. तुम्ही जर पाहिलं तर CO2 गॅस हा थंड स्वरूपात असतो, म्हणून याच्यामध्ये आपण हीटरचा सुद्धा वापर केला जात असतो. म्हणजे तो गॅस गरम करून वापरला जात असतो. CO2 गॅस गरम करून वापरण्यामागचा उद्देश काय असतो की वातावरणामध्ये जे दूषित वायू आहे, म्हणजे हे वेल्डिंगमध्ये शिरकाव केल्याच्या नंतर याच्यामध्ये डिफेक्ट येऊ नये त्याच्यासाठी कंटेनमेंट निर्माण करण्याचं, म्हणजे की प्रतिबंध निर्माण करण्याचं वातावरणातल्या जे डिफिकल्टी निर्माण करतात त्या गॅसेसला, म्हणून हा आपण गॅस CO2 गॅस वापरतो. त्याचप्रमाणे आपण याच्यामध्ये आर्गॉन गॅस वापरतो. जसं काही गॅसचं आपण मिश्रण सुद्धा वापरतो. आता तुम्ही जर याच्यामध्ये बघा की 80% जर आपण एअर घेतली, 80% एअर घेतली आणि 20% जर आपण याच्यामध्ये CO2 गॅस घेतला तर अत्यंत चांगल्या रीतीने सीट तयार होतं. स्पॅटर कमी येतात. मेटल ट्रान्सफर ज्याला होतो की मेटल ट्रान्सफर म्हणजे धातूचं स्थलांतर हे अत्यंत चांगल्या रीतीनं कुठं होतं, या जॉबवर होतं. म्हणून 20% CO2 आणि 80% एअर या दोन्हीचं मिश्रण आपण याच्यासाठी वापरल्या जात असतं. त्याच्यानंतर या ठिकाणी जो दिलेला आहे तो वेल्ड पूल, हे जे दाखवलेलं आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट, म्हणजे याला आपण गाईड ट्यूब, आणि हा जो दाखवला आहे हा इलेक्ट्रोड, त्याच्यानंतर हा तुमचा मोटर ड्राईव्ह, त्याच्यानंतर हा तुमचा जॉब, आणि ज्याला आपण ही जी प्लेट देखील हे केलेली आहे इथं दाखवलेली आहे. जनरली या दोन्ही तिन्ही वेल्डिंगच्या प्रकारात, दोन्ही तिन्ही म्हणजे कोणत्या, सबमर्ज आर्क वेल्डिंग असेल, इलेक्ट्रो स्लॅग वेल्डिंग असेल आणि इलेक्ट्रो गॅस वेल्डिंग असेल, याच्यामध्ये आर्क स्टार्ट करण्यासाठी, आर्क की शुरुआत करण्यासाठी, आर्क का आगाज करने के लिए जो प्लेट यूज की जाती है वो प्लेट को आप स्टार्टिंग प्लेट कहते हो, या रन ऑन प्लेट कहते हो, या स्टील वूल कहते हो. अशा पद्धतीने ही प्लेटचं महत्त्वाचं कार्य. आता या पद्धतीने जर तुम्ही पाहिलं की याच्यामध्ये आपण वेल्डिंगचं कार्य चालत असतानाच आता प्रचंड हीटनं काय होत असतं की याच्यामध्ये ही हीटनं हा जॉब जो आहे याच्यामध्ये हीट अफेक्टेड झोन निर्माण होण्याचे चान्सेस असतात. म्हणून
याला काय केलेलं असतं की साईड जे आहे याची, या साईडने याला कॉपर शूज लावलेला असतो. आता कॉपर शूजचं काय कार्य आहे की हा मेटल, हा धातू, त्याचा वेल्ड झालेला जो डिपॉझिट झालेलं जे मटेरियल आहे हे चांगल्या रीतीनं सॉलिडिफाय व्हावं, चांगल्या रीतीनं थंड व्हावं, हा या कॉपर शूजचा म्हणजे महत्त्वाचा वापर आहे. कॉपर शूज हा अत्यंत महत्त्वाचं कार्य करतो की याला काय करतो मग की वॉटर इनलेट आणि वॉटर आउटलेट, म्हणजे याच्यामध्ये काय होतं की वॉटर इनलेट होतं आणि इथून काय होतं वॉटर आउटलेट होतं. म्हणजे हा जो भाग आहे हा काय होतो की अत्यंत चांगल्या रीतीने थंड होण्यासाठी याचा वापर किंवा उपयोग केला जात असतो. याच्यामध्ये कॉपर शूजचं जर तुम्ही पाहिलं तर एक भाग त्याचा जो फिक्स असतो आणि दुसरा मुव्हेबल सुद्धा आपण वापरल्या जात असतो. आता याच्यामध्ये थोडक्यात जर तुम्ही पाहिलं तर आपण याचं टूल्स आणि इक्विपमेंट्सचं पाहिलं तर इलेक्ट्रो स्लॅग वेल्डिंगला जे टूल्स आणि इक्विपमेंट्स आहेत तेच आहेत. आणि या वेल्डिंगमध्ये आपण टूल्स आणि इक्विपमेंट्स आपण पॉवर सोर्स घेतो, तर DC पॉवर सोर्स आहे, या इलेक्ट्रोड घेतो, तर इलेक्ट्रो गाईड ट्यूब घेतो, त्याच्यानंतर वायर स्पूल घेतो, वायर फीडर घेतो, कंट्रोल पॅनल हे अत्यंत महत्त्वाचं आहे की ही वेल्डिंग पद्धती ऑटोमॅटिक असल्यामुळे ऑटोमॅटिकली याच्यावर कंट्रोल करण्यासाठी कंट्रोल पॅनलचा सुद्धा वापर करतो. आता कंट्रोल पॅनल जर तुम्ही पाहिलं तर याच्यासाठी जनरली आपण म्हणजे की करंट किती घेतो ते 100 ते 800 एम्पियर याच्यासाठी आपण करंट घेतो आणि व्होल्टेज जो आहे 30 ते 50 व्होल्ट आहे. अशा पद्धतीनं या कंट्रोल पॅनलमध्ये ते सेट केलेलं असतं आणि हे मग काय होतं की आपण ऑटोमॅटिकली रित्या या वेल्डिंगला ऑपरेट करतो आणि ते धातूच्या जाडीनुसार आपण त्याच्या करंटचा वापर करतो, व्होल्टचा वापर करतो. आता हे थोडक्यात तुम्ही जर पाहिलं तर 25 mm जाडीच्या प्लेट स्टार्टिंग आणि फिनिशिंगसाठी वापरल्या जात असते याच्यामध्ये. आता इथं एक बघा की हा तुमचा जॉब आहे आणि या ठिकाणी वेल्ड मेटल आहे आणि हा जो दिलेला आहे हा कॉपर शूज. परत कॉपर शूज सांगतो मी की एक्झाममध्ये परीक्षेमध्ये तुम्हाला ॲरो दाखवून हे विचारलं जात असतं की हे काय आहे, तर हे आपल्याला असं आयडेंटिफाय प्रत्येक स्केचचं झालं पाहिजे. तर ही अत्यंत महत्त्वाची वेल्डिंग पद्धती आपण आज शिकत आहोत. त्याच्यामध्ये ह्या वेल्डिंगचा उपयोग आपण कुठं करतो, म्हणजे की या वेल्डिंगचं ॲप्लिकेशन्स काय, तर जाड प्लेटांना, जास्त जाडीच्या प्लेटांना उभ्या स्थितीमध्ये अत्यंत चांगल्या रीतीने वेल्डिंग करण्यासाठी या वेल्डिंगचा उपयोग केला जात असतो. कार्बन स्टील आणि लो अलाय स्टील, स्टेनलेस स्टील या धातूला वेल्डिंग करण्यासाठी, निकेल सारख्या अलाय सारख्या धातूला सुद्धा वेल्डिंग करण्यासाठी या वेल्डिंगचा वापर करतो. केमिकल इंडस्ट्री, फर्नास इंडस्ट्री, त्याच्यानंतर जहाज बांधणी आणि टेम्परिंग झालेल्या जॉबला वेल्डिंग करण्यासाठी या वेल्डिंग पद्धतीचा आपण वापर करतो. इत्यादी या वेल्डिंगचे आपण फायदे ॲप्लिकेशन्स म्हणजे उपयोग पाहिले. तर या वेल्डिंगचे आता फायदे बघूया. ही वेल्डिंग प्रोसेस अशी आहे मित्र की या वेल्डिंग प्रोसेसमध्ये जे आर्क आहे ही आर्क ऑपरेटरला सहजरित्या दिसू शकते, म्हणजे त्याच्या डोळ्याला दिसते. आणि त्याच्यानंतर अत्यंत वेगवान प्रारंभ आहे या वेल्डिंगचा, प्रचंड वेगाने वेल्डिंग केल्या जाते. आणि याची यांत्रिक गुणधर्म ज्याला की आपण मेकॅनिकली कॅरेक्टरिस्टिक असं म्हणतो, तर मेकॅनिकली गुणधर्म अत्यंत चांगले आहेत आणि उच्च कार्यक्षमता, कमी कोणामध्ये विकृती, डिस्टॉर्शन याच्यामध्ये कमी असतं. कमी डिस्टॉर्शन असल्यामुळं की या वेल्डिंगचं म्हणजे डिस्टॉर्शन येत नाही. ही एक याच्यामध्ये या वेल्डिंगचं पाहिलं तुम्ही तर हीट अफेक्टेड झोन, आता हीट अफेक्टेड झोन याच्यामध्ये कमी प्रमाणात येतात आणि उष्णतेमुळे ती हीट अफेक्टेड झोन जरी झालं तरी काय होतं की याच्यामध्ये आपण त्याला मऊ सुद्धा करू शकतो आहे. असे याच्यातले आपण ॲडव्हान्टेजेस पाहिले. आता दुसरं जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये डिसॲडव्हान्टेजेस, इलेक्ट्रो स्लॅग वेल्डिंगचं जर आपण पाहिलं तर ही वेल्डिंग इलेक्ट्रो स्लॅग वेल्डिंग चकाचक त्याच्यामध्ये वेल्डिंग येते. या वेल्डिंग पद्धतीमध्ये थोडंसं एवढा फिनिशिंग चांगली येत नाही किंवा स्वच्छता चांगली येत नाही. इलेक्ट्रो स्लॅग वेल्डिंगपेक्षा वेल्ड बीडमध्ये कमी क्रॅक येतात.
इलेक्ट्रो स्लॅग वेल्डिंगपेक्षा कमी, परंतु या वेल्डिंगमध्ये गरम क्रॅक येण्याचे मोठ्या प्रमाणात चान्सेस असतात. उंचावर ही वेल्डिंग पद्धती असं आहे की उंचावर आपण करत असतो आणि उंचावर करत असताना या वेल्डिंगपासून ऑपरेटरच्या सेफ्टी असणं किंवा सुरक्षितता बाळगणं ऑपरेटरनं अत्यंत गरजेचं आहे. उंचावर असल्यामुळं की हा एक त्याचा डिसॲडव्हान्टेजेस आहे की त्याचे जे याच्यापासून जे निघणारे जे फ्यूम्स असतात किंवा स्पॅटर असतात याच्यापासून त्या ऑपरेटरला निश्चितच धोका होऊ शकतो. म्हणून ही एक वेल्डिंग उंचावर केली जात असते. दुसरं याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर क्रॅक त्याला आपण सांध म्हणतो. क्रॅक म्हणजे वेल्डिंग बीडच्या इथं जर तुम्ही पाहिलं अशा पद्धतीनं तर याच्यामध्ये सांध येतो, क्रॅक येतो. या वेल्डिंग प्रोसेस मध्ये 17 mm चा रूट गॅप ठेवतात, सांध ठेवतात. सांधणे आणि संधाता. सांधणे संधाता. काय डिफरन्स वाटतो आपल्याला? सांध म्हणजे अंतर, सांधणे म्हणजे एकजीव करणे, आणि म्हणूनच काय म्हणतात की संधाता. तुम्ही जर पाहिलं तर पहिल्या म्हणजे 25-30 वर्षापूर्वी एक मराठी चित्रपटामधलं गाणं चपल्या टाकल्यात सांधायला असं जे गाणं होतं की बाजारामध्ये जर तुम्ही पाहिले तर आपण चप्पल शिवण्यासाठी टाकायचे आणि मग तिथं काय म्हणायचं सांधणे, तेव्हा सांधणे म्हणजेच की मग ती सांधणे म्हणजे काय की एकजीव करणे. धातू वेल्डिंग पद्धतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर दोन धातूंमध्ये किंवा दोन जॉबमध्ये आपण अंतर ठेवतो असं हे काय झाला तुमचा सांध झाला. आणि ही सांध जे आहे ही आपण धातूच्या जाडीनुसार ठेवू शकतो, कमी अधिक. म्हणजे अशी जर सांध असेल तर या सांधला आपण काय करतो तर की वेल्डिंगच्या माध्यमातून हे बुजवल्या जातं. पण माणसाच्या मनामध्ये जर सांध निर्माण झाली तर मग ती कशाने बुजायची? हाय जनरली म्हणजे थोडक्यात याच्या व्यतिरिक्त प्रश्न असू शकत की म्हणून म्हणतो मित्रो की माणसाच्या मनामध्ये सांध असता कामा नये, एकमेकाविषयी बिलकुल सांध असता कामा नये. ही सांध जर माणसाच्या मनात जर निर्माण झाली तर मग आपण जे धातूला एक चांगल्या प्रकारे सांधण्याचं काम करतो, एक जीव करण्याचं काम करतो, तसं मानवाच्या मनात जर सांध निर्माण झाली तर आपण वेल्डर या माध्यमातून किंवा वेल्डिंगच्या माध्यमातून सांधण्यापेक्षा मनाने ती सांध सांधल्या जावी हा यामागचा उद्देश आहे. या सांध म्हणजे की दोन जॉबमधील अंतर त्याला आपण रूट गॅप म्हणतो. सांध म्हणजे संधाता आणि सांध म्हणजे की या वेल्डिंग बीडच्या वर येणारे जो क्रॅक आहे त्याला सुद्धा आपण एक चढा म्हणतो, तो ती एक सांधच आहे. पण ही वेल्डिंगच्या माध्यमातून आपण त्याच्यावर उपाययोजना करू शकतो किंवा त्याला आपण सांधल्या जाऊ शकतो, त्याला आपण एकजीव केल्या जाऊ शकतो. तसंच या पद्धतीमध्ये सुद्धा की मी परत सांगतो की विद्यार्थी किंवा मानवाच्या मनात जर सांध निर्माण असेल ती ही सांध त्याच्या मनामधली आपण ती माणुसकीच्या नात्यानं ती मिटवायलाच पाहिजे आणि तेव्हाच आपण काय होणं जे आपलं जे ध्येय आहे ते आपण अचीव करणार आहोत. तर आज आपण शिकलो मित्र हो इलेक्ट्रो गॅस वेल्डिंग या प्रकरणाविषयी माहिती पाहिली. हे अत्यंत आधुनिक पद्धतीने या वेल्डिंग पद्धतीचा आपण अभ्यास केला किंवा करतो. याच्यामध्ये दोन प्रकार सॉलिड इलेक्ट्रोड प्रोसेस आणि फ्लक्स कोड इलेक्ट्रोड प्रोसेस याच्यामध्ये वापरण्यात येणारे जे इक्विपमेंट आहे जसं आपण इलेक्ट्रो स्लॅग वेल्डिंगला मी परत सांगतो की तेच इक्विपमेंट याला सुद्धा ती दोन्ही वेल्डिंगमध्ये फरक एवढाच आहे की या वेल्डिंगमध्ये कंटिन्यू प्रोसेसमध्ये आर्क राहते आणि जे इलेक्ट्रो स्लॅग वेल्डिंगमध्ये आहे ती आर्क स्ट्राईक होते आणि थोड्या वेळानं आपण काय होते ते बंद होते. असं या दोन्ही वेल्डिंगमधला हा मेन डिफरन्स. त्याचे ॲडव्हान्टेजेस पाहिले, डिसॲडव्हान्टेजेस पाहिले, त्याचे ॲप्लिकेशन्स पाहिले. तर अशा रीतीनं हे प्रकरण या ठिकाणी संपलं. धन्यवाद.